रात्रीचे 2 वाजले होते तेव्हा दारावर खटखट आवाज आला. माझे पती घरी नव्हते, पण माझा देवर घरी झोपला होता. मला माहीत होते की तो दरवाजा उघडणार नाही, कारण त्याला कामावरून येण्यास उशीर होत असल्याने तो आल्यावर लगेच झोपून जायचा. इतक्या लवकर त्याचे डोळे पण उघडत नसत. पण कोणीतरी दार असे वाजत होते की बाहेर जसे पोलीस आले आहेत. मी जाऊन दार उघडले. अजून माझे डोळे पण नीट उघडत नव्हते, पण समोरचे दृश्य पाहून मला आश्चर्य वाटले. समोर एक बाई उभी होती. मी म्हणाली, काय काम आहे तुम्हाला आणि यावेळी कोणाला भेटायचे आहे? ती म्हणाली, मी खूप परेशान आहे. आता माझे डोळे उघडले. मी म्हणाली, तुम्ही कोण आहात? ती म्हणाली, हे सर्व सांगायला वेळच वेळ आहे. आधी तू मला सांग, तुझा देवर कुठे आहे? मी म्हणाली, तुम्हाला त्याच्याशी काय काम आहे? ती म्हणाली की असं काम आहे जे आता झाले नाही तर मला शांती मिळणार नाही. मी आश्चर्यचकित होती की हे बाई कोण आहे जे रात्रीच्या यावेळी आमच्या घरी आली आहे आणि माझ्या देवरला विचारत आहे आणि बोलत आहे एक महत्त्वाचं काम आहे. ती म्हणाली, माझी मदत कर, नाहीतर एक मोठे वादळ येईल. तिला काय म्हणायचे होते ते मला कळत नव्हते. मी तिला घरात बोलावले आणि माझ्या देवरला झोपेतून उठवले. ती वेगाने माझ्या देवरच्या दिशेने गेली आणि त्यानंतर तिने जे माझ्या देवरसोबत केले ते बघून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. आम्ही सरळ साधी माणसं होतो. जवळच्या गावातूनच माझ्यासाठी नातं आलं होतं. माझ्या नवऱ्याचं काम असं होतं की ते दुसऱ्या शहरात काम करायचे. आमच्या घरात फक्त माझ्यासाठी संबंध नव्हता आला, तर माझ्या बहिणीसाठी माझ्या देवरचा पण संबंध आला होता. पण माझी बहीण अजून शिकत होती, म्हणून माझंच लग्न करून देण्यात आलं आणि तिच्या लग्नासाठी 1 वर्षाचा वेळ मागितला. सगळे लोक या संबंधाने आनंदी होते आणि कोणालाच काहीच परेशानी नव्हती. माझ्या नवऱ्याचे नाव राहुल होते. माझे पती म्हणाले, तुला माझ्या भावामुळे परेशान होण्याची काहीच गरज नाही. तो खूप छान माणूस आहे आणि फक्त 1 वर्षाची गोष्ट आहे. त्यानंतर तुझी बहीण पण या घरात येणार आहे. मला एकटं राहणं अजिबात आवडत नव्हतं. माझा देवर दिवसभर घरी राहत नव्हता. तो रात्री उशिरा यायचा आणि येऊन झोपून जायचा. आयुष्य असंच जात होतं. एके दिवशी मी पाहिलं की त्याने धुतलेले कपडे घरी आणले होते, तर त्यात बायकांचे कपडे जास्त होते. मी म्हणाली, त्यात बायकांचे कपडे पण आहेत. तो म्हणाला की वहिनी, आजकाल हाच जमाना आला आहे. पहिले बायका फक्त पुरुषांचेच कपडे धुवायला पाठवायची, कारण ते धुणे अवघड होते आणि स्वतःचे कपडे स्वतःच धुत असत. पण आजकाल तर महिलांचे कपडे जास्त असतात. लोक सुविधेचा वापर करू लागले आहेत, पण स्वतः खूप आळशी झाले आहेत. पण आपल्याला काय, आपला तर धंदा यानेच चालते. मी म्हणाली, हो हे खरे आहे. माझ्या देवरने माझ्या मोबाईलकडे बघितले, ज्याची स्क्रीन तुटलेली होती. तो म्हणाला की वहिनी, तुम्ही हा फोन कसा वापरता? मला तर काहीच दिसत नाही त्यात. मी म्हणाली की मला तर फक्त तुझ्या भावाशीच बोलायचं असते ना, दुसरं काय करणार मी? तुझे भाऊ म्हणत होते की नवीन फोन विकत घेऊन देतील, पण घरचा खर्चच पूर्ण होत नाही आणि तुला तर माहीत आहे आजकाल किती महागाई झाली आहे. तो म्हणाला, त्याला सांगू नका, मी तुमच्यासाठी नवीन फोन घेऊन येणार. मला हे ऐकून विचित्र वाटले की तो माझ्यासाठी इतका पैसा का खर्च करेल आणि त्याच्याजवळ इतके पैसे कुठून येणार? मी म्हणाली, नाही तुला त्रास नको, तुझे काम पण कोणते चांगले आहे. तो म्हणाला, नाही तुम्ही काळजी करू नका. तसं पण तुमच्या लग्नात मी तुम्हाला काहीच दिले नव्हते. आमची प्रथा आहे की फक्त नवरदेवच भेट देत नाही तर संपूर्ण कुटुंब देते. पण आमच्या कुटुंबातील सदस्य होतेच किती आणि आम्हाला आईवडीलही नाहीत, म्हणून माझ्याकडे एक भेट उधार आहे. मी तुम्हाला नक्कीच देईन. मी म्हणाली, ठीक आहे. मला वाटले की तो असंच बोलत आहे, पण त्याने मला दुसऱ्या दिवशी खरंच फोन आणला आणि त्याने एक गोष्ट खूप विचित्र बोलली. तो म्हणाला की भावाला सांगू नका की हा फोन मी आणला आहे. मी म्हणाली, मग काय सांगू? ते मला विचारतील ना. मग तो म्हणाला की तुम्ही सांगा की तुमच्या मित्राने दिलाय, नाहीतर सांगा की तुमच्या घरच्यांनी दिलाय. मी म्हणाली, त्यांना माहीत आहे की माझ्या घरातील लोक इतकेही श्रीमंत नाहीत आणि आता त्यांनी माझे लग्न पण केले आहे. मग ते इतका महागडा फोन कुठून घेऊन देतील? माझ्या देवरचे म्हणणे होते की बघा, मी तुमच्यासाठी इतकी चांगली भेट दिली आहे, आता तिचे रक्षण करणे आणि त्याच्यासाठी खोटे बोलणे हे तुमचे काम आहे. तुम्ही काहीही बोला, पण फक्त माझे नाव घेऊ नका. मला आश्चर्य वाटले की जेव्हा कोणी एखाद्याला भेटवस्तू देते तेव्हा तो म्हणतो की सगळ्यांना सांगा की त्याने मला दिले आहे. पण इथे माझ्या देवरला श्रेय घ्यायचे नव्हते. सासरकडे तर असं असते की कोणी छोटीशी भेटवस्तू देते तर सगळ्यांना सांगतात, पण माझ्या देवरने माझ्यासाठी 30,000 रुपये खर्च केले आणि त्याला श्रेय घ्यायचे नव्हते. मीही त्याला नकार दिला होता आणि ते परत करण्यास सांगितले होते. पण नंतर मी तो फोन घेतला आणि माझ्याजवळ ठेवला, नवऱ्याला दाखवला आणि खोटे बोलली की आईने बेसी टाकली होती, तर माझ्यासाठी फोन घेतला. माझे पती म्हणाले की चांगले झाले. तसं पण मी तुझ्या फोनसाठी काही पैसे वाचवत होतो. आता त्या पैशातून घरी काहीतरी घेईन. मी म्हणाले, ठीक आहे.
इथपर्यंत तर सर्व काही ठीक होते, पण त्या रात्रीनंतर काहीतरी विचित्र घडले. माझे पती घरी नव्हते. तेव्हा कोणीतरी दारात आले. मी दार उघडले तर समोर एक बाई उभी होती. मी म्हणाली, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे? पण मी विचार करत होती की यावेळी ही कुठून इथे आली आणि का आली? ही कोण आहे जे रात्री 2 वाजता आमच्या घरी आली? असं पण कोणी कोणाच्या घरी येते का, ते पण रात्री? मी तिला ओळखतही नव्हती. जर एखादी स्थानिक बाई असती तर कदाचित कोणती तरी मदत घ्यायला आली असती, पण तिने माझ्या देवरबद्दल विचारले. तो कुठे आहे? मला त्याच्यासोबत बोलायचे आहे. मी म्हणाली, तो यावेळी झोपला आहे. ती म्हणाली, त्याला उठवा, नाहीतर खूप वाईट होईल. मला माझ्या देवरला मजबुरीने उठवावं लागलं. हे ऐकून तोही चकित झाला. ते बाई मुलगी तर वाटत नव्हती. चेहऱ्यावरून ती एखादी विवाहित स्त्री दिसत होती. माझ्या देवरला पाहताच ती माझ्या देवरच्या पायाजवळ बसली आणि म्हणाली, प्लीज माझ्याशी लग्न कर, माझ्याशी लग्न कर. हे ऐकून मी आश्चर्यचकित झाली. हे काय होत होते की मी स्वप्न पाहत होती का? पण स्वप्नातही इतक्या उलटसुलट कृती नसतात की अचानक एखादी स्त्री तुमच्या घरी येते आणि मग म्हणते की माझ्याशी लग्न कर. शेवटी हे काय चाललं होतं? मी माझ्या देवरला म्हणाले की तू या बाईला ओळखतं का? साहजिकच मला प्रश्न करण्याचा अधिकार होता, कारण तो फक्त माझा देवरच नाही तर माझ्या बहिणीचा भावी नवरा देखील होता. दोघांची एंगेजमेंट झाली होती. तो घाबरला आणि म्हणाला, नाही, मी तिला अजिबात ओळखत नाही. ती कोण आहे मला माहीत नाही. पण ती बाई पुन्हा पुन्हा एकच सांगत होती की माझ्याशी लग्न कर. माझ्या देवरने तिला काहीतरी वस्तू पकडवली जे खूपच लहान होती. मी तिला पाहू शकली नाही आणि ती बाई तिथून निघून गेली. जणू ती चुकून इथे आली होती. माझा देवर त्याच्या खोलीत गेला. मी त्याच्या खोलीत जात नव्हती जोपर्यंत कोणती तरी मजबुरी नसे. मी हमेशा बाहेर उभी राहायची. मी त्याचा दरवाजा ठोकत असे आणि तो स्वतः बाहेर येऊन विचारायचा काय काम आहे. पण आज मी दार वाजवत होती तरीही तो उत्तर देत नव्हता. कदाचित त्याच्याजवळ उत्तर द्यायला काहीच नव्हते. सकाळ झाली तर मी त्याला विचारले की हे काय चक्कर सुरू आहेत, रात्री काय झाले होते? तो म्हणाला की मला स्वतःला समजत नाही आणि तुम्ही जो विचार करत आहात तसं काहीच नाही आहे. मी तुम्हाला खात्री देतो, तिचा माझ्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही स्वतः विचार करा, असं कसं होऊ शकते? मला तुमची बहीण आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे, पण तुम्हाला माझी मदत करावी लागेल. तुम्ही ही गोष्ट कोणालाही सांगू नका. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. पुरुषावर विश्वास ठेवणं खूप अवघड आहे, तेही या प्रकरणात. मी गप्प राहिली कारण तो मेन गोष्ट बोलत नव्हता आणि कोडे सांगत होता. मी म्हणाली, तू त्या बाईला ओळखतो का? तो म्हणाला की वहिनी, मी त्या बाईचे कपडे धुवायचो आणि तसेही तिचे लग्न झाले आहे. फक्त हे समजून घ्या, जर एक स्त्री विवाहित असेल तर दुसरे लग्न कसे होईल? मला वाटते तिला झोपेत चालण्याची बिमारी आहे, म्हणूनच ती इथे आली होती. माझ्या देवरची कोणतीच गोष्ट बरोबर नव्हती. ती झोपेत चालून तिच्या घरून सरळ आमच्या घरी का आली, ते सुद्धा आम्हाला ओळखत नसून. आणि माझ्या देवरने तिच्या हातात काहीतरी पकडवले होते. मला वाटले की मी संधी का सोडू. मी विचारले की तू तिला काय दिले होते? तर माझ्या देवरचे म्हणणे होते की मी तिला काहीही दिले नाही. त्याने स्पष्टपणे नकार दिला. आता मी गप्प राहिली कारण मला माहित होते की मी त्याला काहीही विचारलं तर आता तो खोटं बोलेल, म्हणून मला स्वतःच शोधून काढावे लागेल. मी सकाळी माझ्या मैत्रिणीला फोन लावला जे याच मोहल्ल्यात राहत होती. ती खूप चांगली बाई होती. तिच्या लग्नाला बरीच वर्षे झाली होती आणि ती बरीच वर्षे इथे राहत होती. मी तिला त्या रात्री काय झाले ते सांगितले नाही. मी तिच्याशी खोटे बोलले की कोणीतरी मला ही गोष्ट सांगत होती. ते म्हणाली की हो, तुझा देवर नेहमी बायकांचे कपडे धुतो आणि हा प्रकार आम्ही आधी पण ऐकला होता. आता हे सर्व काय आहे ते आम्हाला माहीत नाही. मी म्हणाली, मग या प्रकरणाच्या तळाशी मला जायला हवे, कारण तो माझ्या बहिणीचा भावी नवरा आहे. माझी बहीण लहान आहे, ती निष्पाप आहे, तिला काहीच कळत नाही. सासू नाही, ननद नाही असा विचार करून आम्ही या कुटुंबात आलो होतो. ते महिला म्हणत होती, तुझ्या पतीबद्दल कोणतीच वाईट गोष्ट ऐकली नाही, नाही तुझ्या देवरबद्दल, पण त्यांच्या काही गोष्टी जरा विचित्र आहेत. मला काहीच कळत नव्हते की काय चालले आहे. काही दिवस असेच गेले आणि मग एक दिवस पुन्हा रात्री दरवाजा वाजला, पण मी उठली नाही कारण मला वाटले की नक्कीच काहीतरी चक्कर आहे. म्हणून मी दरवाजा उघडायला गेली नाही आणि खिडकीत उभं राहून बाहेर बघू लागली. थोड्या वेळाने माझा देवर त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि चोरासारखा दाराकडे गेला. तो आजूबाजूला बघत होता. तो मलाच बघत असेल की मी बाहेर आली की नाही, कारण घरी माझा नवरा नव्हता, फक्त मीच होती. यावेळी पुन्हा एक बाई दारासमोर उभी होती आणि तिचे लग्न झालेले दिसत नव्हते. ती आत आली आणि तिची बोलण्याची पद्धत जणू ती घाईघाईत बोलत होती. मग मी तिचे होठ बघून अंदाज लावला की ती हेच बोलत होती की माझ्याशी लग्न कर. माझ्या देवरने तिला पण कोणती तरी वस्तू दिली आणि ती तिथून निघून गेली. खूप विचार केल्यावर मी या निष्कर्षावर आली की माझ्या देवरकडून कोणतीही बाई कपडे धुवून घ्यायची आणि माझा देवर ज्यांचे पण कपडे धुत असे
किंवा काही वर्षापासून ओळखत असेल त्या बाया रात्री आमच्या घरी यायच्या आणि माझ्या देवरला विनंती करायच्या की आमच्याशी लग्न कर. मी गोष्टीत माझ्या नवऱ्याला माझ्या देवरबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला. माझ्या नवऱ्याने सांगितले की तो आमच्या कुटुंबातील सर्वात देखणा मुलगा आहे, पण पूर्वी तो पैसे वगैरे काहीच कमावत नव्हता. सगळे त्याला याच गोष्टीबद्दल ओरडत असत आणि त्याला अपमानित करायचे की माणूस असून जर पैसे कमावत नसेल तर कोण्या कामाचा. आम्ही पण त्याला सांगायचो की तू पैसे कमवण्याचा विचार कर, कारण तो शिकलेला पण नव्हता. मग नंतर त्याने हे काम सुरू केले. त्याने खूप कष्ट केले आणि आता तो चांगला कमावतो सुद्धा, एवढा की उद्या तो स्वतःचा आणि आपल्या पत्नीचा भार उचलू शकेल. आता तो तुझ्या बहिणीचा नवरा देखील होणार आहे, म्हणूनच तर इतकी काळजी करते ना. मी समजू शकतो, तू काळजी करू नको. आमच्या कुटुंबातील पुरुष खूप चांगले आहेत, खूप प्रेमळ आहेत. ते त्यांच्या बायकोला खूप प्रेमाने ठेवतात. मी तुला प्रेमाने ठेवत नाही का? मी म्हणाली तुम्ही खूप चांगले आहात, पण तुम्ही इथून निघून जाता. मला वाटत होते की माझा नवरा कधीतरी घरी असावा आणि हे सर्व घडावे, की कोणती बाई रात्री अचानक आमच्या घरी यावी आणि माझ्या नवऱ्याला माहीत व्हावे. मग माझा नवरा म्हणाला, पूर्वी ते आठवड्यातून एकदा यायचे, आता ते महिन्यातून एकदा येतील, कारण काम खूप आहे. मी गप्प बसली. ते म्हणाले, तेवढे तरी बरे आहे की मी परदेशात नाही, काळजी करू नको. महिन्याभरात चक्कर होणारच, काही दिवसात सगळं काही सुरळीत होईल. पण मला या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचायचे होते, कारण मला कळले होते की काहीतरी गडबड नक्कीच आहे. माझा देवर मला विनवणी करत होता. याआधी त्याने मला जो फोन दिला होता तोही याच कारणाने दिला असेल की मी काही बोलू नये. आणि आजकाल तो माझ्यासाठी काही ना काही आणत राहायचा, कधी सूट आणायचा तर कधी घड्याळ. जर कधी खूप ऊन पडली तर तो म्हणायचा की काम करून थकला असेल, गरमीत स्वयंपाक करत जाऊ नका, मी बाहेरून काहीतरी आणेल. तो रात्री घरी उशिरा यायचा तर माझ्यासाठी हॉटेलमधून चांगले पदार्थ आणायचा. मला माहित होते की तो माझं तोंड बंद करण्यासाठी हे सर्व करत होता. जर माझ्या बहिणीचा संबंध त्याच्याशी नसता तर मी तोंड बंदच ठेवले असते. मलाही वस्तू मिळत होत्या, तो खा प्यायला पण वस्तू आणायचा. पण इथे गोष्ट माझ्या बहिणीची होती आणि मला तिचं आयुष्य बर्बाद करायचं नव्हतं. पण मला काय करावं तेच कळत नव्हतं. या सगळ्या प्रकाराचा संबंध त्या बायकांच्या कपड्यासोबतच होता, की हा ज्यांचे पण कपडे धुवायचा ती बाई मध्यरात्री घरी येते आणि म्हणते माझ्याशी लग्न कर. आणि जी वस्तू माझा देवर त्यांना देत असे ते एक चाबी होती. आता हा चावीचा काय प्रकार होता हे माझ्या समजण्याबाहेर होते. आतापर्यंत 2 बायका घरात आल्या होत्या. नंतर मी असं केलं की माझ्या देवरच्या सामानात माझी एक ड्रेस ठेवली, कारण लोक म्हणत होते की गोष्ट कपडे धुण्याच्या संबंधित आहे. म्हणून मी तेच केले. जेव्हा माझा देवर कामावरून परत आला आणि मी माझे कपडे पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले. माझ्या कपड्याच्या दुपट्ट्याला एक छोटासा कागद बांधलेला होता, ज्यावर लिहिले होते की आता तुला माझ्या घरी येण्याची गरज नाही. मी तुला आज स्पष्टपणे सांगतो की मी तुला खोटं सात्वन देत होतो, जसं तू मला खोटी आशा देत होती. पण मी तुझ्याशी लग्न करणार नाही. मी खोटं बोललो होतो. मी त्या चावीवर कोणतीही जादू केली नाही. ते चावी तुझ्याकडे ठेवल्याने आपले नाते सुधारणार नाही. म्हणूनच आज मी तुला शेवटचे सांगतोय, घरी येऊ नकोस आणि माझ्यासाठी असे कोणतेही कृत्य करू नकोस. माझ्यासाठी तुला तुझ्या नवऱ्याला सोडण्याची गरज नाही, कारण जर तू माझ्यासाठी तुझ्या नवऱ्याला सोडू शकतेस तर तू स्वतः विचार कर की तू काय आहेस माझ्यासाठी. माझ्यासाठी तुझ्या नवऱ्याला सोडणार, पण तू तुझ्या नवऱ्यासाठी मला सोडलं होतं. या प्रकारे उद्या तुला कोणी भेटलं तर तू मलाही सोडू शकतेस. म्हणून मला तुझ्याशी कोणता संबंध ठेवायचा नाही. तू खूप लोभी आणि मतलबी स्त्री आहेस प्रिया. मला आश्चर्य वाटत होते की हा कोण आहे. सरळ होते की हे पत्र माझ्या दुपट्ट्यात कोणीतरी चुकून बांधले होते. नंतर मी परिसरात चौकशी केली की प्रिया कोण आहे, तर मला कळले की ती स्त्री आहे जी पहिल्या रात्री आमच्या घरी आली होती. तिचे लग्न झाले होते, पण लग्नानंतर 1 आठवड्यानंतर तिचा नवरा परदेशात गेला होता. तो इथे राहत नव्हता. जेव्हा मला ही गोष्ट कळली तेव्हा मी माझ्या देवरला म्हटले की मला सर्व काही कळले आणि ते पत्रही त्याला दाखवले. मी त्याला म्हणाली, जे काही आहे ते मला सांगून दे, नाहीतर मी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या आईवडिलांना नाही सांगेन. मी तुला माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त करू देणार नाही. याचा अर्थ तुझा आधीच कोणाशी तरी संबंध होता. माझ्या देवरचा चेहरा पाहण्यालायक होता. तो खूप अस्वस्थ झाला होता. तो म्हणाला, बहिणी, खरं तर मी त्या मुलीवर प्रेम करत होतो आणि ती मला फसवत होती. ती म्हणायची की मी तुझ्यासोबत लग्न करेन. तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते, पण आता माझ्याकडे पैसा आणि चांगलं काम आहे, त्यामुळे तिला पुन्हा माझ्याकडे यायचे आहे आणि मी तिच्याकडून बदला घेण्यासाठी तरसत राहायचो. मी तिला खूप त्रास देत होतो. मी तिला म्हणायचो की मी तुझ्याशी लग्न करणार,
कारण मला तिच्यापासून बदला घ्यायचा होता आणि ती माझ्यासाठी वेडी झाली होती. म्हणूनच ती त्या रात्री घरी पण आली आणि मग तिला धोका देण्यासाठी मी तिला म्हटलं की आपलं नातं नीट राहावं म्हणून मी या चावीवर मंत्राचा पाठ केला आहे. म्हणूनच मी ती चावी तिला दिली आणि सगळं नीट होईल असा विचार करून तिने ती चावी तिच्याकडे ठेवली. पण माझी एक चूक झाली. हे शेवटचं पत्र मला तिच्या कपड्याला बांधायचं होतं, पण ते चुकून तुमच्या कपड्यांना बांधण्यात आलं. मी म्हणाली ते दुसरी बाई आली होती, तिचं काय? तर माझा देवर म्हणाला की तिची अशीच कहाणी होती, कारण ती तिची चुलत बहीण आहे. जेव्हा तिने मला धोका दिला होता मी तिच्या चुलत बहिणीचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, पण तिनेही मला धोका दिला होता. तुम्ही पण मला माफ करा. मी तुमच्या बहिणीला खूप पसंत करतो आणि मी तिच्याशी लग्न करेन. प्रत्येक व्यक्तीचा एक भूतकाळ असतो. मला फक्त प्रेम हवे होते, पण माहीत झालं या जगात प्रेम मिळत नाही. पण तुमची बहीण खूप छान आहे. लग्नानंतर माझ्यासाठी तेच सर्वात जास्त खास असेल. मी तिची खूप काळजी घेईन. फक्त तिला हे सर्व सांगू नका, कारण मी सर्व काही सोडले आहे. त्यांना धडा शिकवणे आवश्यक होते, कारण त्यांनी मला बर्बाद केले होते. म्हणूनच मी हे सर्व करत होतो. तो मला विनंती करू लागला आणि म्हणू लागला की ही गोष्ट कोणालाही सांगू नका, भावालाही नाही. त्याला याविषयी काहीच माहिती नाही. जर तुम्ही तुमच्या बहिणीला सांगितले तर आमचा संबंध बनण्याआधी संशयात चालला जाईल. तुम्हाला तुमच्या बहिणीला खुश ठेवायचे नाही का? तुमची बहीण माझ्यावर प्रेम करते. मी म्हणाली की ती तुझ्यावरच प्रेम करेल ना, कारण तिला तुझ्या कृतीबद्दल माहिती नाही. पण उद्या चालून तू काही चुकीचे केलेस किंवा तू माझ्या बहिणीला थोडेही दुखावले तर मग मी तुझ्या भूतकाळाची संपूर्ण कहाणी तिच्यासमोर उघडेन आणि मी माझ्या बहिणीचा पाठिंबा देईन, कारण ती माझी बहीण आहे. माझा देवर म्हणाला की तुम्हाला तक्रार करण्याची संधीच मिळणार नाही. मी त्याला म्हणाली की तू तरुण आहेस, सुंदर आहेस, तुझ्या वयात अशा प्रकारची चूक होतेच, पण जो माफ करतो तो सर्वात मोठा असतो. बरं, तुला जे करायचं होतं ते तू केलंस, असे कृत्य पुन्हा करू नको. माझ्या देवरने माझ्या बहिणीचे लग्न केले आणि आता ते दोघंही एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत आणि एकमेकांसोबत आनंदाने जगत आहेत. आता त्यांच्या आयुष्यात कोणतीही अडचण नाही आहे. जेव्हा आपण एखाद्याचे हृदय तोडतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये द्वेष उत्पन्न करतो, मग तो त्यातून मुक्त होण्यासाठी विचित्र पद्धती वापरतो. माझ्या देवरने पण असंच केले होते, परंतु मी त्याला माफ केले आणि त्यानंतर त्याचा उल्लेखही केला नाही. हे सर्व माझ्या पतीलाही सांगितले नाही, कारण कदाचित त्यांनी याकडे वेगळ्या नजरेने पाहिले असते. परंतु मलाही हे सर्व विसरायचे आहे, कारण ते दोघे त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी आहेत. कथा कशी वाटली मित्रांनो, कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन कथेसह.